थोड्याच वेळात संजय दिना पाटलाची पत्रकार परिषद होणार आहे। थोड्याच वेळात ही पत्रकार परिषद होईल। बाळासाहेब भवनात पत्रकार परिषद होणार आहे। आता ही महत्त्वाची माहिती समोर आली आहे। थोड्याच वेळात संजय दिना पाटील पत्रकार परिषद घेणार आहे। बाळासाहेब भवनात ही पत्रकार परिषद होणार आहे। अर्वाच्य आणि मगरुरीची भाषा केल्यानंतर आता संजय दिना पाटील काय बोलणार याकडे लक्ष असणार आहे। थोड्याच वेळात ही पत्रकार परिषद होईल। तर आमचा एकही जण कुठेही जाणार नाही, फुटीच्या चर्चांवर शरद पवारांनी एका वाक्यातच थेटपणे उत्तर दिले। तुतारीचे 5 खासदार राष्ट्रवादीत येऊ शकतात असा दावा आत्राम यांनी केलाय। यावर 5 कशाला 8च्या 8 खासदार येऊ अशी उपरोधिक टीका सुप्रिया सुळे यांनी केली। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ऑपरेशन टायगर आणि बंडखोरीच्या चर्चांना उधाण आलंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या आमदार आणि खासदारांच्या फुटीच्या चर्चा सुरू झाल्यात। 12 डिसेंबर पूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 5 खासदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येतील असा दावा मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केला। तर आत्रामांनी माझंही नाव घ्यावं आणि 5 कशाला 8च्या 8 खासदार येऊ अशी उपरोधिक टीका सुप्रिया सुळेंनी केली। तुतारीचे खासदार आहे ते किती येऊ शकतात काय वाटतं? माझा तर अंदाज आहे की 5 खासदार येऊ शकतात। खासदार तुम्ही म्हणतात येऊ शकतात, आमच्याकडे 5 कधीपर्यंत येऊ शकतात काय वाटतं? मला वाटतं डिसेंबर 12 पर्यंत येतील ते। आम्ही 8 खासदार कालही एकत्र होता, आजही आणि उद्या आहे। आणि बाबा आत्रामांकडे 5 खासदार कोण आहेत याची माहिती असेल तर त्यांनी नाव सांगावं। एवढं काय, जर येणारच असतील 5 बाबा आत्रामांकडे तर बाबा आत्रामांनी 5 नावं सांगावी कुठले 5 आहेत। मी त्यांच्या बरोबर कुठेही बसायला चर्चेला तयार आहे। मग बाबा आत्राम मला का घेत नाहीयेत, मला का सोडतात? बाबा आत्रामांनी माझ्याशी पण बोलावं। 5 कशाला 8च्या 8 येऊ। या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी बारामतीत या सर्व चर्चांवर पहिल्यांदाच स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया दिली। आमचा एकही जण कुठेही जाणार नाही असं म्हणत शरद पवारांनी फुटीच्या या चर्चांवर उत्तर दिलं। शिवसेनेचे आमदार आता फुटलेले आहेत, राष्ट्रवादीचे आमदार देखील संपर्कात राशीच्या मोठ्या प्रमाणात मीडियाच्या चर्चेला काय अर्थ नाही, आमचा एक सुद्धा राहणार नाही।